व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा। दरम्यान दोन्ही गटांनी आयोगासमोर युक्तिवाद करताना काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिंदे गटाचा युक्तिवाद आहे, अपात्र न ठरवल्यानं धनुष्यबाणाचा निर्णय घेण्यात आलाय। आमदार खासदारांची संख्या पाहता शिंदेंकडे धनुष्यबाणाच्या निर्णयासाठी आकडेवारी आहे असा युक्तिवादही शिंदे गटाकडून करण्यात आलाय। तर कायद्यातील निकषानुसार शिंदे गटच सरस आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। ठाकरे गटाचा युक्तिवाद आपण पाहतोय, कोर्टात निर्णय होईपर्यंत आयोगात सुनावणी नको अशी भूमिका ठाकरे गटानं मांडली आहे। तर युक्तिवाद प्राथमिक की अंतिम हे आधी स्पष्ट करा असं देखील ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलंय। सुप्रीम कोर्टानं आमदारांना अपात्र ठरवलं तर आयोगाचा निर्णय हास्यास्पद ठरेल असं देखील ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलंय। ठाकरे गटाचा दावा काय आपण पाहतोय, सदस्य संख्या ठाकरे गटाकडे सर्वाधिक आहे तर बहुमत ठाकरे गटाकडे आहे असा दावा ठाकरे गटानं केला। सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशा पद्धतीची भूमिका ठाकरे गटानं मांडली आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झालेत। जेठमलानींकडून आयोगाकडे दावा करण्यात आलेला आहे, काय नेमकं घडलेलं आहे एकंदरीत पूर्ण सुनावणीमध्ये आणि सध्याच्या काय अपडेट्स? शिवाजी, सध्या तरी आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटाकडनं युक्तिवाद सादर केले जात आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर जे बदल केले त्या बदलासंदर्भात आता आक्षेप घेतलेला आहे। आणि दुसरीकडे शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते चिन्ह का घेण्यात यावं, चिन्ह म्हणजे नक्की काय, त्याची ओळख काय, याबाबत देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आता सध्या जे आहे काही नेते या इलेक्शन कमिशनची जी शेअरिंग सुरू आहे त्यामधून बाहेर पडताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत। आणि जर आपण पाहिलं तर अनिल देसाई जे आहेत त्या याच्यामधून बाहेर पडताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। अनिल देसाई या हिअरिंगमधून बाहेर पडले, मात्र अद्यापपर्यंत ही माहिती समोर आलेली नाहीये की ही जी सुनावणी आहे ही संपलेली आहे की नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही। मात्र सध्या तरी एक माहिती समोर येते की अनिल देसाई या सुनावणीमधून बाहेर पडले आणि यामध्ये जो सातत्याने या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी जी मागणी आहे ती केली जात आहे। अनिल देसाई जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत। आपण पाहू शकतो ही दृश्य, अनिल देसाई जे आहेत या ठिकाणी पोहोचले। सर, आज सुनावणीची प्रतिक्रिया आहे कसं आहे? 2 तास सुनावणी झालेली आहे जवळपास, काय नेमकं झालं उपस्थित आज आणि सुनावणी संपली का? 4:15च्या सुमारास दुपारी सुरू झाली आणि सुनावणी दरम्यान जे मुद्दे आमच्या वकिलांनी मांडले, कपिल सिब्बल साहेबांनी, कामत साहेबांनी, की या गोष्टीचं कशा रीतीने हे पुढं गेलं पाहिजे किंवा कशा रीतीने हे जावं, सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रलंबित आहे संपूर्ण मामला, तर त्यामध्ये असं व्हायला नको की काहीतरी तुम्ही पहिलं काहीतरी हे करताय। कारण आज जो मुद्दा तुम्ही धरून बसलाय, कारण त्यांनी केलेल्या आर्ग्युमेंटमध्ये की हे सिम्बल, हे जे चिन्हाचं जे हे आहे ते चिन्ह कोणाला मिळावं, 2 रायव्हल ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये मेजॉरिटी कुठली, आणि त्यांचं जे काही संपूर्ण आर्ग्युमेंट होतं हे पूर्ण आर्ग्युमेंट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये म्हणजे राज्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य त्याच्यापैकी असलेल्या मेजॉरिटी ज्याच्याजवळ आहे त्यांनाच मिळावा असा आग्रह, अशा प्रकारची सुनावणी कंप्लीट ही समोरच्यांनी सातत्यानं केली। आणि पुढची सुनावणी आता निवडणूक आयोग कळवेल, कारण त्यांनी ज्या प्रकारे जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये त्यांनी असंख्य मुद्द्यांचा उहापोह केला की याच्यामध्ये शेवटी सादिक अलीचं आर्ग्युमेंट हे करताना तुम्हाला ऑर्गनायझेशनल सेटअपमध्ये जी काही मेंबर्स आहेत, कोण तुमच्या बाजूने आहेत, कोण नाहीत, याचा सगळा तुम्हाला हे करता येईल न येईल, परंतु शेवटी तुमचा बेस हा फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी कोणाबरोबर आहेत त्याच्यावरच असला पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह हा त्यांच्या समोरच्या वकिलांनी केलेला दिसला, जे पूर्णतः लोकशाहीच्या ते त्यांनी सांगितलं की आम्ही घेतलेली जी काही प्रतिनिधी सभा होती
ही आम्ही ती प्रतिनिधी सभा आमची कशी बरोबर आहे? म्हणजे पक्षामधल्या पक्षाच्या ह्याच्यामधनं निवडणुकीच्या चिन्हावर निवडून आलेली ही मंडळी स्वतःच ठरवतात आणि स्वतःच आपलं हे करताना आपली विधानं मांडतात. त्यामुळे लोकशाहीच्या तत्वाला, लोकशाहीलाच काळिमा पडणारा अशा प्रकारचं हे सगळं दिसत होतं. परंतु आम्हाला न्यायदेवतेवर आणि इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे की पुढच्या वेळेला ज्यावेळेला त्यांची सुनावणीचं हे त्यावेळेला ते संपूर्ण बाजू ऐकतील. कारण आमदार आणि खासदार यांना मूळ पक्षाने तिकीट दिल्यानंतरच, तिथल्या पक्षप्रमुखाने त्यांना तिकीट दिल्यानंतरच ते कॅन्डिडेट होतात त्या पक्षाचे आणि निवडणुकीत निवडून आले तर ते आमदार किंवा खासदार ठरतात. त्यांचा काळ हा पक्षाने ठरवलेला असतो आणि म्हणून पक्ष हा मूळ पक्ष महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 20 लाखाहून अधिक हे आमचे फॉर्म्स दिले, आमचे प्राथमिक सदस्य दिले. आज 20 लाखाहून प्राथमिक सदस्य देऊन आम्ही दिलेली जी काय ॲफिडेविट्स आहेत, ही ॲफिडेविटसुद्धा 3 लाखाच्या घरात आहेत. जे आपले आमचे जे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं दिलेलं असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना डावलून अशा प्रकारचं हे गृहीत न धरता इलेक्शन कमिशनला सगळे अधिकार आहेत आणि त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स आणि लोकसभेचे मेंबर्स पार्लमेंटरी याच्यावरच निर्णय द्यावा आणि तो निर्णय देऊन मोकळं व्हावा. अशा प्रकारचं जे देत आहेत ते कुठंतरी भारताची लोकशाही ही कुठं खरोखर धोक्यात येते आहे का असं प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद. जर आपण पाहिलं तर आता अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. आता मात्र आता शिंदे गटाचे महेश जेठमलानी अनिल देसाई बोलत होते, आपण पाहतोय. देखिए आर्ग्यूमेंट समाप्त हो चुके हैं हमारे तरफ से और मेन जो हमने सादिक अली के जजमेंट जो जजमेंट है उसके बारे में हमने जिक्र किया. हमने कहा हम कवर्ड हैं, हमें मेजॉरिटी है और वो ही है टेस्ट जो है कि सही शिवसेना कौन है वो सादिक अली का जो टेस्ट है उस पर निर्भर है और वो टेस्ट के मुताबिक हम ही असल शिवसेना पार्टी है. हमारे पास न्यूमेरिकल मेजॉरिटी है और हम ऑर्गेनाइजेशन में भी जो सचमुच ऑर्गेनाइजेशन है उसका कंट्रोल भी हमारे हाथ में है. और हमने ये भी कहा कि जो 2018 का कॉन्स्टिट्यूशन जो शिवसेना का है, दैट कॉन्स्टिट्यूशन हमने कहा कि वो एक फ्रॉड है क्योंकि 1999 में बाला साहब ने कॉन्स्टिट्यूशन बनाया इलेक्शन कमीशन के आदेश में कि हम ऑर्गेनाइजेशनल इलेक्शंस होल्ड करेंगे. और ये एक कारण है कि स्प्लिट क्यों हुआ. 2018 में उद्धव ठाकरे ने गुप्त रूप से उस ऑर्गेनाइजेशन को अमेंड करा और ऑर्गेनाइजेशन इलेक्शंस को उन्होंने रद्द किया और ऑर्गेनाइज इलेक्शंस हुए ही नहीं. ये एक कारण है कि स्प्लिट हुआ क्योंकि शिवसेना के कार्यकर्ता और एकनाथ शिंदे जी बहुत नाराज़ थे इस बदलाव से. और हमने रेजोल्यूशन पास किया है जुलाई 2022 में कि ये और आइडियोलॉजी के वजह से कि हम स्प्लिट कर रहे हैं पार्टी. सर, तो उद्धव ठाकरे का जो डिजिग्नेशन है वो भी गलत है ऐसा आपने बताया. शिवसेना पक्ष प्रमुख जो वो पद है वो भी गलत है. नहीं, जो शिवसेना पक्ष प्रमुख जो है वो हम नहीं कह रहे गलत है, लेकिन जिस तरह से बाकी ऑफिस बेरर्स अपॉइंट किए गए हैं सिर्फ पक्ष प्रमुख के आदेश पे, वो गलत है. नेक्स्ट हियरिंग अब वो हमको बताएंगे. सर लेकिन शिंदे गुट की तरफ से सर वी हैव कंक्लूडेड आवर आर्गुमेंट्स. सर शिंदे गुट की तरफ से जो डॉक्यूमेंट्स दिए गए वो गलत है ये भी बता रहे हैं. ठाकरे का आरोप कर रहा है. ठाकरे कट कुछ भी बोले, आखिर कोर्ट तो फैसले देने वाले, वो तो कोर्ट डिसाइड करेगी गलत है कि सही है. ठाकरे थोड़ी ठाकरे गुट थोड़ी जजमेंट देने वाला है. सर एमएलए एंड एमपी ये इम्पोर्टेंस है या फिर 20 लाख जो उन्होंने एफिडेविट दी है वो महत्वपूर्ण ऑर्गेनाइज उनका जो ऑर्गेनाइजेशन है, उनका जो ऑर्गेनाइजेशन जो है लोकतंत्र में सही है भाई. लोकतंत्र में जो मुकद्दर वो सिकंदर और वोट्स और दोनों सीट्स एकनाथ शिंदे के गुट के पक्ष में है. ठीक आहे. तर हे होते महेश जेठमलानी. त्यांनी या संदर्भात आता जे आहे या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे आणि या ठिकाणी निहाल ठाकरे देखील या ठिकाणी होते आणि या सगळ्या याच्यामध्ये आता हे सगळे जे वकील आहेत महेश जेठमलानीसह इतर ॲडव्होकेट जे आहेत या ठिकाणून निघालेले आहेत. ही पूर्ण टीम जी आहे ही शिंदे गटाची टीम आहे आणि शिंदे गटाची टीम आता सध्या निवडणूक आयोगातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या
या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी निहाल ठाकरे आहेत. निहाल ठाकरे यांच्याशी आपण थेट आपल्यासोबत बोलण्यासाठी बातचीत निहाल करूयात. ठाकरे आहेत, जे स्वतः उपस्थित होते या सुनावणी सगळ्या दरम्यान. केसमध्ये निहाल दरम्यान आपण पाहतोय सुनावणी संपलेली आहे, मात्र आम्हीच खरी शिवसेना आहोत, आमच्याकडे सर्वाधिक आमदार आणि खासदार आहेत असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केलाय. ठिकाणी उपस्थित होते ॲडव्होकेट राजसाहेब पाटील. काय नक्की आज सुनावणीमध्ये झालं होतं? माननीय इलेक्शन कमिशन समोर उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, त्याचबरोबर सिनियर ॲडव्होकेट मनिंदर सिंग, त्यानंतर सिद्धार्थ भटनागर यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी दोन्ही पक्षांनी आपापली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. माननीय इलेक्शन कमिशन यावर आता काही दिवसामध्ये निर्णय घेणार आहे. त्यांनी काही रिटर्न सबमिशनसुद्धा केलेले आहे. त्यातसुद्धा कपिल सिब्बल यांनासुद्धा वेळ देण्यात येणार आहे की रिस्पॉन्ड करण्यासाठी. जे एकनाथ शिंदे यांच्याकडून रिटर्न सबमिशन फाईल करण्यात आले होते त्या संदर्भात त्यांनी माननीय इलेक्शन कमिशनला वेळ मागून घेतला आहे रिस्पॉन्ड करण्यासाठी त्या रिटर्न सबमिशनवर. तर ते मुख्यतः एकनाथ शिंदे गटाकडून ही बाजू मांडण्यात आली की त्यांच्या बाजूनं बहुमत आहे. त्याचबरोबर जी संघटना आहे त्यातली राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्यात बी त्यांच्या बाजूनं बहुमत आहे. आणि जी आयडिओलॉजी आहे आणि त्या संदर्भात जी राष्ट्रीय कार्यकारिणी निर्णय घेतलेले आहे त्यात इलेक्शन कमिशनमध्ये 2018 साली काही घटनेमध्ये अमेंडमेंट केली होती शिवसेनेनं. त्या अमेंडमेंटचा सुद्धा दाखला देण्यात आला आहे. आणि साधिक आली केसनुसार त्या अनेक दाखले देऊन साधिक आली केसची मुख्यतः दाखले देऊन इलेक्शन कमिशनला आपली बाजू मांडताना एकनाथ शिंदे गट दिसला. पुढील सुनावणी साधारण कधी होईल काही समजतंय का? पुढील सुनावणीची डेट अजून काही त्यांनी नक्की केलेली नाही.